नमस्कार, मी नेहा जोशी. प्लॅनेट एंड रिव्ह्यू टू बनतायमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आणि नवरात्रीच्या तुम्हाला पुन्हा एकदा खूप शुभेच्छा. नवरात्र स्पेशलमध्ये आपण सिनेमातल्या नारी शक्तीचं सेलिब्रेशन करतो आहोत आणि आज मी पुन्हा एकदा नारी शक्तीचं एक वेगळं रूप घेऊन तुमच्या समोर आली आहे. ही बायका जास्त तामझाम न करता साधं राहणं पसंत करतात. ऍक्च्युली साधेपणातच त्यांचं सौंदर्य असतं. त्या बाहेरून दिसायला किती साध्या दिसल्या पण तरी तुम्ही त्यांच्याशी जर काही इंटरॅक्शन सुरू केलं तर तुमच्या लक्षात येतं ह्या किती प्रचंड हुशार आहेत ते. रिअल लाईफ मधलं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर सुधा मूर्ती, निर्मला सीतारामन, लता मंगेशकर हे नारी शक्तीचं अतिशय साधं पण पॉवरफुल असं रूप आहे. आणि हे साधं सौंदर्य मोठ्या पडद्यावरती खूप सुंदर रीतीने बऱ्याच फिल्म मेकर्सनी आपल्या समोर आणलेलं आहे. आता एखादी हाऊसवाईफ म्हटली तर एक समाजाचा किंवा तिच्या इव्हन घरातल्या लोकांचा सुद्धा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कसा असतो, तर हिला काय कळतंय, घरी आरामच तर करते, नवऱ्याचे पैसे उधळते, बाहेर गेलं आणि 4 पैसे कमवायला लागलं की कळेल, असे बरेच टोमणे पण तिला वारंवार ऐकावे लागतात. तर त्या बाईंनी स्वतःचं करिअर हे नवऱ्यासाठी किंवा मुलांसाठी, घरासाठी कॉम्प्रोमाइज केलेलं असतं, पण हे कुणीच लक्षात घेत नाही. घरी राहणारी एखादी साधी बाई असेल तर तिला जगाची काही माहिती नसते असंही नसतं. पण तरी सुद्धा घरी राहणाऱ्या साध्या हाऊसवाईफ्सकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन मात्र हा वर्षानुवर्ष असाच आहे. याच्याबद्दल माझं मी तुम्हाला एक गोष्ट आठवली म्हणून सांगते. मला पुस्तकं वाचण्याची प्रचंड आवड आहे आणि माझ्याकडे लायब्ररी एवढी प्रचंड बुक्स आहेत आणि ती सगळी मी वाचलेली आहेत. माझ्या नवऱ्याला मात्र पुस्तकं वाचण्याची मुळीच आवड नाहीये आणि आय एम शुअर की ह्या सगळ्या बुक्स मधलं एकही बुक त्याने आतापर्यंत उघडून बघितलेलं नाहीये. पण आमच्याकडे जेव्हा पाहुणे येतात, मग ते पुरुष असो वा स्त्रिया असोत, जेव्हा ते बुक्सचं कलेक्शन बघतात तर तेव्हा ते असं विचारतात की तुझ्या नवऱ्याला पुस्तकं वाचायची खूप आवड आहे का? म्हणजे व्हॉट? मला पहिल्यांदा खरं सांगू का, या गोष्टीचा खूप राग यायचा, त्या लोकांचा खूप राग यायचा. पण आता मात्र मला या लोकांची कीव करावीशी वाटते, कारण एका मर्यादेच्या बाहेर ते विचारच करू शकत नाहीत. ओके, कमिंग बॅक टू आवर सब्जेक्ट. पडद्यावरती दाखवलेल्या ह्या साध्या गृहिणींच्या पिक्चर्स बद्दल आपण विचार करायला लागलो तर सगळ्यात पहिला पिक्चर आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे अर्थातच श्रीदेवीने अतिशय सुंदर अभिनय केलेला इंग्लिश विंग्लिश. तो श्रीदेवी याच्यामध्ये शशी याची भूमिका करते आहे. शशी ही साधी हाऊसवाईफ आहे. घरच्या सगळ्यांचं, लहान मोठ्यांचं, सासूचं सगळ्यांचं करते आहे आणि हे घरचं सगळं सांभाळून ती एक छोटासा लाडवाचा बिझनेस सुद्धा करते आहे. तिचा कॉर्पोरेटमध्ये काम करणारा नवरा सतीश आणि तिची इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकणारी मुलगी सपना तिच्या साधेपणासाठी किंवा तिच्या इंग्लिश तिला फारसं काही चांगलं येत नाही यासाठी सतत तिची चेष्टा करत असतात, तिला टोमणे मारत असतात, तिला ऑलवेज टेकन फॉर ग्रँटेड अशी तिची अवस्था असते. आणि हे सगळं ऐकून तिला सुद्धा आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, आपल्यामध्ये काही कमी आहे असं वाटत असतं. तिला स्वतःला कुठल्याच गोष्टींबद्दल पुरेसा कॉन्फिडन्स सुद्धा नसतो. त्यातच तिची बहीण तिच्या मुलीच्या लग्नाच्या तयारीसाठी म्हणून तिला अमेरिकेला बोलवून घेते आणि अर्थातच ती अमेरिकेला एकटी जाऊ शकेल की नाही ही शंका तिचे घरचे उपस्थित करतात. पण तिला जावंच लागतं आणि ती कशी बशी अमेरिकेला पोहोचते. पण अर्थातच इंग्लिश आपल्याला येत नाहीये आणि कॉन्फिडन्स नसल्यामुळे ती बाहेर जायला घाबरत असते. पण तिला एकदा बाहेर जावं लागतं आणि तिला कॉफी प्यावीशी वाटते म्हणून ती एका कॉफी शॉप मध्ये जाते. पण तिथे ऑर्डर घेणाऱ्या बाईशी नीट इंग्लिश बोलू न शकल्यामुळे ती प्रचंड घाबरते. ती बाई चिडते, तिला भीती वाटते, ती रडायला लागते. त्याच वेळेला त्या क्यू मध्ये उभा असणारा एक फ्रेंच माणूस तिच्याकडे येतो आणि तिला सांगतो की त्यालाही इंग्लिश येत नाही. मग तिच्या लक्षात येतं की हा इंग्लिश स्पीकिंग कंट्रीमध्ये सुद्धा असे बरेच लोक आहेत की ज्यांना इंग्लिश येत नाही. हे ऐकून तिला धीर येतो, तिच्या जीवात जीव येतो. पण तेव्हा मात्र ती आपण इंग्लिश शिकायचं असं ठरवते आणि आपल्या भाचीच्या मदतीने आणि तिच्या बिझनेसच्या पैशांनी फी भरून ती एक इंग्लिशचा क्लास जॉईन करते. त्याला एकटी जायला सुरुवात करते. हळूहळू तिच्यामध्ये कॉन्फिडन्स यायला लागतो. त्या क्लासमधले सगळे क्लासमेट्स तिच्याशी अतिशय रिस्पेक्टनी, बरोबरीने आणि प्रेमाने वागतात, जे तिच्यासाठी खूप नवीन असतं, कारण तिच्याशी आतापर्यंत असं कुणीच वागलेलं नसतं. ती तिचा अभ्यास जोरात करायला लागते, घरी येऊन इंग्लिश मूव्हीज बघायला लागते, इंग्लिशची प्रॅक्टिस करत राहते आणि मग भाचीच्या लग्नासाठी तिचा नवरा आणि मुलगी येतात. इतके दिवस ती घरी नसल्यामुळे ती घरी काय काय करते हे पण त्यांना थोडंसं जाणवलेलं असतंच आणि त्याच्यातच भाचीला शुभेच्छा देण्यासाठी म्हणून ती इंग्लिशमध्ये एक छोटंसं भाषण करते लग्नामध्ये. त्याच्यामध्ये ती केवळ अस्खलितपणे इंग्लिश बोलते असंच नाही,
तर ती भाचीला फॅमिली व्हॅल्यूजचं महत्त्व पटवून देते. एखाद्या माणसासाठी फॅमिली का इम्पॉर्टंट आहे हे तिला सांगते. कुठल्याही माणसाला बाहेरनं कितीही रिजेक्शन आलं तरी घरी मात्र घरचे सगळे लोक त्याला तो आहे तसा त्याला ऍक्सेप्ट करतात. आणि घर ही एकमेव प्लेस अशी आहे जिथे माणसाला प्रेम आणि रिस्पेक्ट मिळतो आणि त्याला कुणीही जज करत नाहीत. हे सगळं ऐकून तिच्या नवऱ्याला आणि अर्थातच तिच्या मुलीला त्यांची चूक लक्षात येते आणि मग ती सुद्धा एक नवीन झळाळता कॉन्फिडन्स घेऊन आपल्या घरी इंडियाला परत येते. आता हाऊसवाईफचं एक दुसरं रूप विद्या बालननी अतिशय सुंदर अभिनय केलेला चित्रपट तुम्हारी सुलू. सुलू म्हणजेच सुलोचना ही एक साधी हाऊसवाईफ आहे. तिने तिचं शिक्षण अर्धवट सोडून पळून जाऊन अशोकशी लग्न केलंय आणि आज ती मुंबईमध्ये एका छोट्याशा घरात आपला नवरा आणि आपल्या मुलाबरोबर लाईफ एन्जॉय करतेय. ती साधी आहे पण ती अतिशय कॉन्फिडंट आहे, उत्साही आहे. ती आपल्या आयुष्यावरती आपल्या फॅमिलीवरती खुश आहे. पण तिचे खूप शिकलेल्या आणि सुखवस्तू अशा बहिणी आणि तिचे वडील मात्र तिला तिच्या कमी शिकल्याबद्दल आणि तिच्या फारशा चांगल्या नसलेल्या फायनान्शियल कंडिशन बद्दल तिला सारखे टोमणे मारत असतात, सारखे बोलत असतात. याचं तिला दुःख नक्कीच आहे. तिला पण स्वतःला काहीतरी नक्की करायचं आहे. पण आपलं शिक्षण पूर्ण न झाल्यामुळे आपल्याला व्हाईट कॉलर जॉब मिळणार नाही हे तिला नक्की माहिती आहे. अशातच एक दिवस ती तिच्या फेवरेट रेडिओ स्टेशनवरती एक स्पर्धा जिंकते. त्याचं बक्षीस घेण्यासाठी म्हणून ती त्या रेडिओ स्टेशनवरती जाते आणि तिथे तिला रेडिओ जॉकी हवा आहे अशी एक जाहिरात बघायला मिळते आणि तिला ही तिच्यासाठी असणारी अपॉर्च्युनिटी आहे हे लक्षात येतं. ती त्या मॅनेजरला जाऊन भेटते, व्हॉइस टेस्ट देते, त्याच्यात ती पास होते. पण मॅनेजर तिला सांगते, जी एक स्वतः बाई आहे ती तिला सांगते ही एक रात्रीचा स्लॉट रिकामा आहे ज्याच्यामध्ये रिलेशनशिपची ऍडवाइस द्यायची आहे. लोक फोन करतील, त्यांचे रिलेशनशिपचे प्रॉब्लेम डिस्कस करतील आणि त्या रेडिओ जॉकीला त्याच्याबद्दल त्यांना ऍडवाइस द्यायची आहे. ती तो जॉब ऍक्सेप्ट करते, घरी येते, नवरा सुद्धा खुश होतो, तिला सर्वतोपरी सपोर्ट करतो. ती रोज रात्री नाईट शिफ्टला रेडिओ स्टेशनवरती जायला लागते आणि लोक फोन करून तिला रिलेशनशिप ऍडवाइस विचारायला लागतात. ती त्यांना ते सांगत राहते. अनेक उपद्रवी लोक तिला फोन करून विचित्र आणि अश्लील पण बोलतात, पण ते सुद्धा ते सगळं परफेक्टली हँडल करते आणि आपला जॉब चालू ठेवते. तिचा नवरा पण तिला सपोर्ट करत राहतो या गोष्टीमध्ये. पण तिच्या बहिणी आणि तिचे वडील मात्र तिला नावं ठेवायला लागतात की चांगल्या घरातल्या बायका असं जॉब करतात का, आता तुझं घराकडे दुर्लक्ष होतंय, मुलाकडे दुर्लक्ष होतंय, हे सगळे टोमणे तिला ते मारत राहतात. पण ह्याकडे ती दुर्लक्ष करत राहते. पण खरंच त्या मुलाकडे तिचं दुर्लक्ष झाल्यामुळे म्हणा किंवा त्या वाईट संगतीमुळे म्हणा तो मुलगा काहीतरी विचित्र गोष्टी शाळेमध्ये करतो आणि मग त्यांना शाळेमध्ये बोलवलं जातं, त्या मुलाला सस्पेंड केलं जातं आणि मग अर्थातच तिच्या बहिणी आणि घरातले बाकीचे सगळेजण ह्या सगळ्याचा ठपका तिच्यावरती लावतात. तिला ह्याच्यासाठी जबाबदार धरलं जातं. त्यातच तिचा नवरा त्याचा जॉब गेल्यामुळे आधीच फ्रस्ट्रेट झालेला असतो आणि तो सुद्धा मग तिच्यावरती रागावतो, चिडतो आणि हे सगळं तिचा मुलगा ऐकतो आणि आपल्या आईची काहीही चूक नसताना आपल्या आईला आपल्या ह्या गोष्टीसाठी आपल्या ह्या चुकीच्या वागण्यासाठी जबाबदार धरलं जातंय हे ऐकून त्याला वाईट वाटतं. तो घर सोडून निघून जातो आणि ह्या गोष्टीसाठी सुद्धा अर्थातच सुलूलाच जबाबदार धरलं जातं. ते त्याला शोधायला बाहेर पडतात. सुदैवाने त्यांना त्यांचा मुलगा सापडतो. पण ती ह्या दोघांशी सगळं डिस्कस करते, आपला प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करते. कदाचित आपलं जॉब करणं बरोबर नाहीये असं तिला वाटतं, पण तिचा नवरा आणि मुलगा मात्र तिला तू जॉब चालू ठेव असा सपोर्ट करतात. ती दुसऱ्या दिवशी रेडिओ स्टेशनवरती ऍक्च्युली तिचं रेझिग्नेशन द्यायला जाते, पण तिला तिथे टिफिन सर्व्हिसची गरज आहे लक्षात येतं. ती ही टिफिन सर्व्हिसचं काम मिळवते. आपल्या जॉब गेलेल्या नवऱ्याला हे काम मिळवून देते आणि हा पण बिझनेस सुरू करते. एक अत्यंत साधी आणि आपल्याच विश्वामध्ये रमणारी अशी गृहिणी असते, पण तरी सुद्धा ती कॉन्फिडंट असते. ती जेव्हा तिला ऑपॉर्च्युनिटी दिसते तेव्हा ती ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करते. एवढंच नाही तर आपल्या हुशारीनी आणि कॉन्फिडन्सनी ती आपल्या नवऱ्यासाठी सुद्धा ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करते. साधेपणामधलं स्त्रीचं सौंदर्य पडद्यावरती आणणाऱ्या मूव्हीज बद्दल आपण जेव्हा विचार करतोय तेव्हा एका मूव्हीला विसरून आपल्याला मुळीच चालणार नाही आणि तो म्हणजे कंगना रनावतचा क्वीन. येस, सो यातली क्वीन म्हणजेच राणी
ही पंजाबमध्ये एका नॉर्मल फॅमिलीमध्ये राहणारी मुलगी आहे. एकदम प्रोटेक्टेड अशा वातावरणामध्ये आहे. कम्फर्ट झोन मध्ये आहे. तिची फॅमिली तिच्यासाठी सगळं आहे. त्यांच्या एका फॅमिली फ्रेंडचा मुलगा विजय, जो तिच्या लहानपणापासूनचा तिचा मित्र असतो, त्याच्याशी तिचं लग्न ठरलेलं आहे. ती खूप खुश आहे आणि आता आपण लग्न करून आपल्या सासरी जाणार आणि मग तिथे हाऊसवाईफ म्हणून राहणार. हे सगळं आयुष्य तिला ऍक्सेप्टेड आहे. लग्नाची पूर्ण तयारी झाली आहे. लग्न उद्यावरती आलेलं आहे. सगळे बुकिंग, इव्हन तिच्या हनीमूनचं पण बुकिंग झालेलं आहे. आणि अशा वेळेला विजय तिच्याकडे येतो आणि तिला सांगतो, जो आता सध्या लंडनमध्ये जॉब करतोय, तो तिला सांगतो की मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, कारण तू आता मला स्मार्ट वाटत नाहीस, मला तू मॅच नाहीयेस, कारण तू स्मार्ट नाहीयेस. हे सगळं ऐकून तिला प्रचंड धक्का बसतो. एक तर रिजेक्शनचं दुःख, आणि दुसरं म्हणजे आता आपले आई वडील, आपले घरातले बाकीचे लोक, जगातले बाहेरचे लोक आपल्यालाच वेगवेगळ्या प्रकाराने जज करत राहणार, ह्याची तिला भीती वाटायला लागते. ती स्वतःला रूम मध्ये कोंडून घेते, खूप रडते आणि मग नंतर कदाचित ह्या लोकांपासून दूर जाण्यासाठी म्हणा किंवा ह्या वातावरणापासून दूर जाण्यासाठी जजमेंट्सना घाबरून ती त्यांचं जे हनीमूनचं बुकिंग ज्या टूरचं झालेलं असतं, ती स्वतः एकटीच त्या हनीमूनच्या टूरला जायचं ठरवते. आई वडील तिला अर्थातच वेड्यात काढतात, लोक काय म्हणतील असं म्हणायला लागतात, पण तिची आजी मात्र तिला सपोर्ट करते आणि मग ती एकटीच ह्या टूरसाठी बाहेर पडते. खरं तर रिजेक्शनच्या दुःखाने आणि जजमेंट्सना घाबरून ती बाहेर पडलेली असते. पण ह्या प्रवासातच आलेल्या कडूगोड अनुभवांमुळे, भेटलेल्या नवनवीन प्रकारच्या माणसांमुळे तिला आपल्या आतल्या आकांक्षांची, इच्छांची जाणीव होते, जी तिला याच्या आधी कधीच झालेली नसते. आपण स्वतःसाठी काहीतरी करू शकतो आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यांवरती अवलंबून राहण्याची मुळीच गरज नाहीये, याची तिला जाणीव होते. राहतो त्या छोट्याशा शहराबाहेरचं जग हे अतिशय वेगळं आणि कॉम्प्लिकेटेड आणि खूप मोठं आहे, हे तिला कळतं. जगातले वेगवेगळे देश, वेगवेगळ्या देशांमधली वेगवेगळी माणसं, त्यांचे प्रश्न जरी वेगळे वेगळे असले तरी सुद्धा त्यांच्या माणसांच्या भावना मात्र सगळीकडे सेमच आहेत, हे पण तिला कळतं. तिला खूप छान पुरुष मित्र, खूप छान मैत्रिणी पण या प्रवासामध्ये भेटतात. आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडल्यामुळे तिला कितीतरी नवीन गोष्टी लक्षात येतात स्वतःबद्दल आणि लाईफ बद्दल. एक्सटर्नल व्हॅलिडेशनची आपल्याला गरज नाहीये, राईट रॉंग असं काही नसतं, पण सेल्फ ऍक्सेप्टन्स आणि सेल्फ रिस्पेक्ट हा माणसासाठी सगळ्यात महत्वाचा असतो. ही जाणीव तिला नव्याने होते. मग आपलं हे बदललेलं नवीन कॉन्फिडंट हिऱ्यासारखं पैलू पाडलेलं रूप घेऊन ती एखाद्या राणीसारखी त्या ॲटिट्यूडनी आपल्या शहरात परत येते. मैत्रिणींनो, तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडा, नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करा, कारण जोपर्यंत आपण नवीन नवीन गोष्टी करून बघत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपल्याला नक्की काय करायचं आहे. इंटरनेटमुळे आता घर बसल्या कितीतरी गोष्टी शिकता येतात. नवीन गोष्टी शिकत राहा. कीप युअर सेल्फ अपडेटेड ऑलवेज. बी कॉन्फिडंट, यू कॅन डू एनिथिंग हा आत्मविश्वास बाळगा. जे लोक तुम्हाला हसतायत, नावं ठेवतायत किंवा जज करतायत, या सगळ्या लोकांना चक्क इग्नोर करा. तुमच्या आवडीच्या गोष्टी करत राहा, सतत आनंदी राहा आणि तुम्हाला आनंदी असलेलं बघून ह्या लोकांची तोंड नक्कीच कधी ना कधीतरी गप्प होणार आहेत, हे लक्षात ठेवा. डोंट लूज युअर शाईन अँड डोंट लेट अदर्स टू टेक अवे युअर शाईन फ्रॉम यू. बऱ्याच वर्षांपूर्वी मला एक बाई भेटल्या होत्या आणि असंच त्यांच्याशी गप्पा मारता मारता मी त्यांना विचारलं की तुम्ही काय काम करता. तर त्यांनी मला सांगितलं, मी अतिशय महत्वाचं आणि अतिशय क्रिएटिव्ह असं काम करते. सो मला उत्सुकता लागली की नक्की काय करता. मग त्यांना विचारलं, म्हणजे नक्की तुम्ही काय करता. तर त्यांनी मला सांगितलं, एव्हरी मॉर्निंग आय सेंड 3 people आउट फ्रॉम माय हाऊस ॲट देअर बेस्ट टू डू देअर बेस्ट. किती सुंदर विचार आणि किती इन्स्पायरिंग विचार. सो असं स्वतःला इन्स्पायर्ड ठेवा, असं स्वतःला सतत मोटिवेट करत राहा. यू आर ब्युटिफुल अँड जस्ट बी कॉन्फिडंट दॅट यू कॅन डू एनिथिंग. कुठल्याही बाईंनी कसं राहायचं, म्हणजे साधं राहायचं का फॅशनेबल राहायचं, हा तिचा स्वतःचा ओन चॉईस असतो आणि तिच्या दिसण्यावरून तिला जज करणं हे अतिशय चुकीचं आहे. कारण ती बाहेर कशी आहे आणि ती आत कशी आहे या दोन्हीचा एकमेकांशी काहीही संबंध नाहीये. तो आज या विचारावरती इथेच थांबते. उद्या परत घेऊन येईन नारी शक्तीचं एक वेगळं रूप. तोपर्यंत कीप स्माइलिंग, कीप शायनिंग. तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका हे व्हिडिओज, आणि कमेंट्स पण करा.
आणि जर का तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. थँक्यू.